पाणी का भरणं झालेस? अगं बघ की 2-3 दिवस झालं पाणी वेळेत नीटनेटकं येतंय अगं. चांगलंच आहे की. अगं नदीवर जायला लागायचं ती मान्य आहे, पण त्या निमित्तानं मला दिप्या तरी दिसायचं अगं. अगं बया, ही भानगड आहे वय. कुणाचं काय तर कुणाचं काय. अगं खरंच मला दिप्याची लय आठवण येते अगं. एवढी आठवण येते वय. तू काय कधी कोणावर प्रेम केलं नाहीस का ग? प्रेम बी नशिबात असावं लागतं. तुझ्या होतं कर तू कान पडलंस त्याला. अगं त्याला मी कान पाडलं, पण तेव्हापासून तर मला त्याची लय आठवण येते अगं. मी लय मिस करते त्याला. माझं प्रॅक्टिकल नाही झालं तरी माझा थेरीचा अभ्यास लय. ए कामिनी, काय पाणी जायची वाट बघती का काय? याला कमाल आहे या पुरीची. ए पिंटे, तू आमच्या कामिनीला नादवत जाऊ नको बरं का. कमाल आहे आता. कवाच मी तयार होऊन आले, हीच बसले नळ बघत. कामिनी बाळा, तुला एक विचारू का मी? खरं सांगशील का? 2-3 झालं बघतो या. अगं तुझं कुठल्या कामात ध्यान लागत नाही, तू कुठलं काम नीट करत नाहीस. तुझं कशात धड लक्ष नाही, काय नाही, काय भानगड बिलगड नाही ना? तुमचं ते राहू द्या. तिचं ते वर्ल्ड कप हारलंय ना, म्हणून तिला टेन्शन आले. ए पिंटे, कोणाला याड लावतीस? अगं आमच्या घरात ना टीव्ही ना फिव्ही ना तिच्याकडे मोबाईल, आणि वर्ल्ड कप कुठनं बघायची का ती? टीव्ही कशाला लागते, ऐकून कळते की सगळं. हा, आणि तसं बी ती वर्ल्ड कप होऊन जवळजवळ 2-3 महिने झालं का नाही? हा, आणि तिचं टेन्शन आता तिला येते मी. ओ तात्या, तिचं काय ऐकताय? ते परीक्षा तोंडावर आली आणि अजून सिलेबस काय शिकवून झालं नाही, त्याचं टेन्शन आले. कोण सर सांग बरं मला. त्याचं का नाही, त्याचं असं चांगलंच मूर्त बघ मी. राहू द्या, तुम्ही देवपूजा करा. चला पाणी देते तुम्हाला. अरे बाजारा बघून खूप की सकाळच्यानं झाडून झाडून कपार काना मोडला माझा हरामखोरा. माझ्या पोराला बोलायचं काय काम नाही तुमचं. अरे अरे अरे, तुझी एकटीच पोर काय? अगं माझं पण त्याला योगदान आहेच की त्याला काहीतरी. पोराला माझ्या बोलायचं नाही. पोरला बोलायचं नाही, त्याला वळणात ठेव. 9 महिने मी सांभाळलं या पोटात. तुम्हाला नुसतं घरानं अंगण झाडायला सांगितलं तर तोंड वाकडं करताय वे. अगं तेवढ्यासाठीच माझा जन्म के झालाय की, झाडून लोटून काढायला. मग नुसतं काय ऐकतं बसून खायला झालाय का? हा, एकेकाळचा सरपंच आहे मी इथला. होता, आता नाही सा. जवळ काम बघत नाही तुम्ही तवर ही समधी घरातली कामं तुम्हाला करावी लागतील. आता ती झाडून काढा, गोटा धुवून पुसून काढा, मग चहा प्यायला या. ए मम्मी, अगं नाश्ता दे की, मला कॉलेज जायला उशीर होतोय. होय होय, गरम गरम नूडल्स केले ती लगेच देते तुला. तुम्ही बघताय काय, ते झाडून झाल्याशिवाय चहा काय मिळणार नाही तुम्हाला. अरे देवा, काय परीक्षा लावली आहे माझी. कधी तर बघ माझ्याकडे. नोकरी नाही, छोकरी नाही, कामधंदा नाही. अरे असं जर झालं तर माझं काय होईल सांग देवा. किती अजून बघणार आहे परीक्षा? अरे कामधंदाच नाही तर मला पोरगी कोण देणार, नोकरी कोण देणार? हे का ना, तसं काही येड्यावानी बडबडतोस. काय येडा झालायस का? देव का कुठं काम धंदा देतो मी? उग यायचं आपलं देवाला पोळ्यात घालायचं. अहो मग तात्या, तुम्ही तर काय तर कामधंदा सुचवा. अरे कुठला तर काम धंदा करायचा आणि 4 पैसे कमवायचे रे. तीच कळ ना, म्हणून तर देवापाशी आलो इथं. तुम्ही सांगा एखादा धंदा. आता मी सांगू. हा, आता कधी तर आपण देवाया दारात बसलो. ह्या देवाया दारात गुलाल, अगरबत्ती, हा, फुलं, हार, नारळ, हा, आपलं ती जगू नाही का? जगू 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 किराणा मालवाला रे. हा हा, आला का 10 नारळ इसाला इकतो या. काय सांगताय? आणि मग तू जर ते दुकान टाकलं, त्याचा बी काटा बसल. माझा पण काटा बसेल आणि माझा पण काटा बसेल. काय राव तात्या, असलं सांगण्यापरस मला फास घ्याय सांगा कुठे तर जाऊन. का काय झालं? अहो तात्या, वर्षात नाही एकदा यात्रा यायची. कुत्र तर असतं येते देवळापाशी. कवा तर वर्षात एक माणूस जत्रा असल्यावरच. कसं तसं कसं? मग अरे मी रोजच्या रोज येतोय न चुकता. अरे एक वेळ हांबीर जात जेवानी सरल, पण देवाला छा छा अजिबात सरणार नाही. तुम्हीच लोकांच्या रानातली फुलं चोरून आणून देवाला वाहताय. हे चोरून नाही, चोरून नाही. हा, मी विचारू ना. तू काय बोलताय? अहो धंदा कसा पाहिजे? असा पाऊस पडल्यागत पैसा आला पाहिजे, अशी रांगच्या रांग लागली पाहिजे.
आणि पैसा कसा असा खोऱ्यानं खार 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 वाढता आला पाहिजे, असला धंदा पाहिजे. तसा धंदा एक आहे. हा काय? लवकर सांगा सांगा लवकर सांगा. देशी दारूचा. अरे कुठल्या बी खोपाड्यात टाकी आणि गिरायक, अरे तुझं दुकान हुडकत आलं पाहिजे. हा हुडकत आलं पाहिजे, तर त्यातली नेहमी मी संपवणार. हा हे आता तूच म्हणतोय म्हणून बरं आहे. मी जातो आपलं देवा. बरा उद्या सांगून गेला आम्हाला. देवा माझ्या कामीनं रोगर राव रे बाबा. मला बया शिकायचाच कंटाळा आलाय. असं वाटतं पटदिशी उठावं, जडदिशी लगीन करून मोकळं व्हावं. अगं काय झालं? दीपेची आठवण आली. मी ठरवलं होतं लगीन करल तर दीपेशीच करीन. एकटीनेच ठरवलं होतं वय? मग काय समध्या गावाला सांगायचं होतं का? पण बघ की, पहिला मांजरासारखा आडवा यायचा, आता आडवा पण येत नाही, दिसत पण नाही. थांबा थांबा, बरं झालं तुम्ही गाठ पडला. अगं माझं लय महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. हे बघ, तुला दारूसाठी 1 बी रुपया भेटणार नाही. ए तसं नव्ह पूर्ण, मला काहीतरी काम धंदा उद्योग धंदा चालू करायचा म्हणून तुमचा सल्ला घ्यायला आलोय मी. सल्ला घ्यायला काय आम्ही वकील दिसलो काय तुला? आणि काय रे गाण्या, तू मोठा आहे काय आम्ही मोठा आहे तुला सल्ला द्यायला? अगं तसं म्हणू नको, संत तुकाराम महाराज सांगून गेले ते, लहान थोरांचा सल्ला सर्वश्रेष्ठ सल्ला, म्हणून तुम्हाला विचारलं. धंदा वय तू असं कर, कॉस्मेटिकचा धंदा टाक. आम्हालाच नव्हतं तर सगळ्याच पूर्ण मेकअपचं सामान लागतं. आणि हा 2-3 लाख रुपये गुंतव आणि धंदा चालू कर. आणि ऐक, जीन्स टॉप पण ठेवू, म्हणजे धंदा अजून टॉपला जाईल. 2-3 लाख माझ्याकडे असतं मी अमेरिकेला जाऊन धंदा टाकायला नसता होय पूर्ण. काय बोलताय गण्या? तू असं कर, दुधाचाच धंदा टाक. दुधाचा? अगं पण दुधाचा धंदा चालू करायला माझ्याकडे म्हशी कुठं आहे त्या? तुम्ही दोघी सोडल्या तर. काय? अगं सल्ला देणाऱ्या तुम्ही दोघी सोडल्या तर माझ्याकडे म्हशी कुठं आहे त्या? एजन्सी घ्यायची आणि घरोघरी पिशव्या वाटायच्या. पिशव्या टाकायच्या. ही उठतय 9 वाजता आणि हे टाकायचं वय दुधाच्या पिशव्या 9 वाजता घरी. आणि हे बघ, एका पिशवी माग ना 8 आणे किंवा रुपया मिळतो, तेवढ्यासाठी तू पहाटच उठणार का आणि घरोघरी पिशव्या टाकणार? हिचं काय ऐकू नकोस, दुधाबिदाचा काय धंदा टाकायच्या भांगडीत पडू नकोस. ही मला डाऊटच आला नाही माझ्या डोक्यात. मग तू असं कर गण्या. बस कर गण्या, तू जा इथनं. तू अजून जर इथं 5 मिनिटं थांबलास ना, ही पोरगी तुला चिरमुऱ्याचा धंदा टाकायला लावल. त्यापेक्षा तू जा. अगं मी हेच सांगणार होती. लय शहाण आहे तुम्ही. जा इथनं तू. जावा तुमच्या मार्गाने जावा, लय शहाण आहे तुम्ही. काय ग टवळे, तू काय माझी वाईट उठपलीस का? अगं काय झालं? तू मैत्रीण आहेस का वैरी नाहीस माझी? सांग नाही तर डोक्यात दगडच घाली. त्याला सांगते बे दुधाचा धंदा टाक म्हणून. त्यानं जर दुधाचा धंदा चालू केला तर दीप्या माझ्या घरी दूध घेऊन येईल का? अगं हे तर माझ्या लक्षातच नव्हतं. लक्षात नव्हतं. आणि ही बघ, परत जर माझ्यात दीपेच्यात जर तू फूट पाडायचा प्रयत्न केलास ना तर कुत्र्यागत हानीन तुला, लक्षात ठेव. बरं चल आता. चल. ए गण्या, मारतो फिरतो का लागा मला? तुला कशाला मारतोय? कुणाची गाडी? कुणाची पण गाडी घेऊन येते लागा? अरे आमच्या सरपंचाची गाडी आहे. होय होय, सरपंचाची गाडी आहे लागा. समोर बघून चालवत नाही गेला का? अरे मी समोर बघूनच चालू, तुझं मोबाईल डोळा घालून फुटले ग तिथं बघत बसलाय फोन मध्ये. काय नाही रे, पुरींच्या नाही मला फोटो पाठवला पुरीचा, तीच बघत होतो. अगदी नाही कॅटरे नाही का पण दिसती. काय त्याच्या आईला आमचं नशीब फुटक नगू, त्याची लग्न होती तिला का नोकरी शिपायची का नाही? आपल्या नोकरी आहे. तुला काय घंटा कामना धंदा आणि हरी गोविंदा. अरे त्याच टेन्शन आलंय, कुठला धंदा करावं तीच काय कळना. सिरियसली? मग खरं सांगतोय मी. अरे मला पण एकटं राहून लय कटाळा आलाय. मला पण वाटतंय लगीन असावं, लेकरं असावं, नोकरी असावं, काय करू मलाच काय कळत नाही. एक काम कर, तू नाही वधूवर सूचक मेळावा काढ. बर नुसतं बायोडाटा घ्यायचं, इकडे टाक, इकडे द्यायचा, तिकडे द्यायचा. पण ती चालेल का? चालल नाही पळल. अरे माझ्यासारखी कित्येक जण लग्नाची राहिलेली आहे ती, त्यात तू एक आहेच की. होय की. मग धंदा चालायला लागल्यावर माझं पण लगीन होईल, मला पण आपली सनी लेवानी सारखी नवरी भेटल, माझा पण संसार सुखाचा होईल आणि मी तिला राणी सारखी ठेवल. हाच धंदा कर, जेणेकरून तुझं पण भलं होईल आणि दुसऱ्यांचं पण भलं होईल. बर आता हीच धंदा करतो. बरं का, थँक्यू.
बेस्ट ऑफ लक धंदा करतो. हा ही धंदा कर व्यवस्थित चाल हा, जाऊ. येऊ का? गाव सरपंच असं का सुताक पडल्यावर बसलाय? सा घो त्या बायकोच्या अरे गाणा सारखं भिन 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 लावलंय लका गाणा जीव नकोसा झालाय बघ. अहो शांत व्हा सरपंच शांत व्हा. अहो तुम्हीच असं म्हणल्यावर आम्ही बिन लग्नाच्या आणि काय म्हणाय पाहिजे सांगा. अरे काय करायचं नव्ह त्या खालच्या आळीचा जो नारायण पवार जर भेटला चपलीन मारणार आहे लका रांडच्यानं माझ्या गळ्यात ती हाडळ बांधली या. अहो पण सरपंच त्यात ते लगीन जमवणाराचा काय दोष आहे सांगा. काय दोष आहे हा? आकंड पोशाख घेतलाय त्यानं माझ्याकडं गाणा 5,000 रुपये घेतलेत रे. काय सांगायचं तुला आणि काय केलं आणि ती हाडळ माझ्या गळ्यात बांधली आहे. काय तुला सांगायचं आहे. अहो सरपंच मी तर वधूवर सूचक मंडळ टाकायला चाललो होतो आता. अरा तेवढं काम करू नको तू केसाव फुगजिक दारू एक पण वधूवर सूचकच्या नादाला लागू नको नाहीतर माझ्यासारख्याचा आत्मल्या का तुला लागतील तळतळात लागेल तुला. पण करायचं काय मग आता कुठला धंदा करायचा. केसावर फुगो एक म्हातारीची बुट्टीची केस एक नाही गांजा एक पण लका वधूवर सूचकच्या नादाला लागू नकोस बघ. काय करायचं हे बघ झाली फोन चालू आला त्या बघ हाडळीचा फोन सारखं फोन थांब जरा बोला हळूच. हॅलो हां आलो बघ हां आलो चल बाबा चला त्या हाडळीचा फोन आलाय आता. या काय करतोस गाणं वाईट परिस्थिती आल्या बघ. चला लवकर चला चला इकडून असंच जाऊ असं जवळ जाऊ पडते. असं जाऊ. सच्चा इधर बघ रे. काय रे सच्चा ह्याला काय झाले उदास बसायला. हे अजून त्या कामेला विसरलेला ना. हिला याच्या जागी मी असतो ना कधीच तिला विसरून गेलो असतो. लय प्रयत्न केलं रे पण काही जमणं झालंय बघ. सारखी तिची आठवण येते कशातच मन लागत नाही बघ. रात्री झोप पण लागत नाही. मग आपण असं करूया काय दुसऱ्या पोरगीवर ट्राय करूया का. पम्या अरे खरं प्रेम एकदाच होतं रे आणि जर दुसरं प्रेम झालं ना तर ते खरं प्रेम नसतं. आणि माझं प्रेम पहिलं खरं होतं रे. होय सच्चा तिनं मारलेलं ह्याला त्याचं काय नाही त्याला. हे त्या याच्या जागी मी असतो ना जायकर तिचा घेतला असता. काय किस नाही लागा तेवढं कुठं माझं नशीब अरे बदला घेतला असता रे. हा असं म्हणत जा. तुला वाटलं किस मग काय नाही. अरे हे शपथी बिप्ती घेते लागा त्याचं याला काय राहत नाही काय नुसतं. आता परवा माझ्या एकच शपथ घेतला काय आणि आता लगेच प्रेमाच्या भाषा करायला लागला. हे बघ ती काय माहीत नाही मी काही तिला विसरू शकत नाही. अरे हे असं असते बघ पोरांचं प्रेमात पडलं का नाही येडे होते ते आणि दुसऱ्याला पण करून टाकतात. काय येडन काय तर काय मला वाटलं काहीतरी करायला लागलं काही झुरायलाच लागलेलं. आपण दोघं मिळून जुळवायचा प्रयत्न करूया काय. ह्याचं हां जुळत नाही जुळलं तर बघायचं. नाही जुळत काय करायचं मग. माझं जुळवायचं. हा तुझं तिच्याबरोबर मग वार शब्बास पाकड्या आपण घेतलेली शपथ त्याचं काय. आता तो त्याच्या शक्तीवर ठाम नाही त्याला आपण काय करायचं. मग आपण राहायचोय आपल्या शक्तीवर ठाम. मी काय म्हणते करूया की ट्राय. येडा बिडा झालाच काय ती काय म्हणजे पोरगी कसं तुला माहित नाही का लय डेंजर लागा ती. तिथं गेलो आपण दोघं आपल्या दोघांची पण मारली म्हणजे. आता ती काय करूया काय प्रयत्न रे. एक काम कर ती पिंटी आहे माहिती आहे तिच्या जोडीला असतो आपण तिला सांगू ती करेल आपलं काम. ती पिंटी तर निवळ येड्या डोक्याच्या लागा ती कामिनी परवडली. ए असू दे येडे धोक्याची तुला सांगतो आता ह्या टायमाला ती एकटंच आपल्या दोघांचं घेऊ शकते. काय ऐकून घेऊ शकते. हां असं म्हणत जा. मग करायचं जा एक आता जा निवांत बस जरा गेम खेळत. नाही नको गेम विषय बदल आपण ती पहिला करूया. चल मग चल ऐकतो सोय माझं तावं ते दीपाला घेऊन जा कुठे गेले.
काय म्हणतोय सरपंच, पुढल्या इलेक्शनला तुम्हालाच उभा करायला लागतो. नाही 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 त्याशिवाय गावचा विकास होत नाही हो. नाही रे बाबा तसं अहो, नाही करायचं ते. नाही नाही, मी तुम्हालाच उभा करणार आहे. तसं नाही. कुठं गेलता तोंड काळ करायला? किती फोन करायचा? सगळं गाव पालत घालून आली मी. तर लय तुला काळजी माझी. तुमची नाही तर काय गावाची काळजी करू का? घरदार सोडून कुठं परागंदा घालता? ह्या तुझ्या अशा बोलण्याने एक दिवस खरंच परागंदा होईल. पण नेमकं झालंय काय ती तर सांग. अरे एक आहे म्हणून सांगू मी, सारखं ही झालं ती नाही, ती झालं ही नाही, रोज लेका घोरागत काम करतोय तरी समाधान नाही. घरात बसून कोण आणून देईल का? काय तर करायला पाहिजे का नाही? तर काम तर भेटायला पाहिजे का नाही? बसा की घरात, म्हणजे काम चालत येतेली तुमच्याकडं. निवडणुका झाल्यापासून हे असंच चाललंय. कुठवर मी भाऊजी घर चालवायचं सांगा? म्हणून मीच एक तर बाहेर काम बघा, नाही तर घरची कामं करा. काय चुकलं का भाऊजी माझं यात? अहो वहिनी, तसा विषय नाही हो. ही कसं आहे, पुरुष माणसांना घरचं काम बघून बाहेरचं पण सगळं गावचं बघायला लागतंय ना, त्यामुळे जरा टेन्शन मध्ये असते ती. अहो लगेच काय कामधंदे भेटते का मला सांगा? पण भाऊजी दिवस लय खराब आहे ते. अहो हात पाय हलवलं तर पोटाला मिळतं या. पैसे नसले की माणसाला कोण किंमत देत नाही. तर काम तर भेटायला पाहिजे का नाही? हे बरं आहे तुमचं. जायचं नाही मग कामावर. मला काही याड लागले मी तुमच्यावर तांड वाजवायला. काय चुकलं का भाऊजी माझं यात? अहो वहिनी, तसा विषय नाही हो. ही कसं आहे, पुरुष माणसांना घरचं काम बघून बाहेरचं पण सगळं गावचं बघायला लागतंय ना, त्यामुळे जरा टेन्शन मध्ये असते ती. हा, बाकीचे कोण काम बघायची? अहो लगेच काय कामधंदे भेटते का मला सांगा? पण भाऊजी दिवस लय खराब आहे ते. अहो हात पाय हलवलं तर पोटाला मिळतं या. पैसे नसले की माणसाला कोण किंमत देत नाही. ते सगळं खरं आहे, पण ती तोंड किती चालवते तुला काही कळतं का? या तुझ्या तोंड बडबड बोलण्यानं काम सुद्धा मिळणं झालंय कुठं? आता वहिनीच तोंड बोलले तुम्हाला दिसतंय, पण तुमचं काय दिसत नाही का? गाव बोंबलं थिंडता इकडे तिकडे. वहिनी किती काळजीत होत्या, किती टेन्शन घेतलंय तिने, किती वाट बघत बसले होते. असं असतंय का? तुम्हाला काहीतरी थोडंफार वाटलं पाहिजे त्यांच्याबद्दल. अहो सकाळी मी जरा कुठं बडबडली तर बिनचाच गेले ते. आता जेवणाचं टाइम झालं या. बघा सरपंच, किती काळजी आहे वहिनीला, आणि तुम्ही असं करताय. हे बरोबर आहे का सांगा? बरं का सरपंच, पती पत्नी म्हणजे एका रथाची दोन चाक आहेत. नेहमी समांतरच चालली पाहिजे, तर संसार सुरळीत लागतो, सरळ होतो आणि मजा येते. म्हणून म्हणतोय वहिनीच थोडंफार ऐकत जावा. सांगा भाऊजी जरा समजावून. झालं असलं तर या जेवायला आता. आता मी जातो, आजच्या चौघासनी विचारतो काय काम धंदा उद्योग कराव, आणि मग तुम्हाला भेटतो मी. चला येऊ का? बर. अहो भाऊजी चहा पिऊन जावा की. बघा सरपंच, ह्याला म्हणते प्रेम, ह्याला म्हणते ती जिव्हाळा. ही असं पाहिजे. असली बायको भेटायला नशीब लागतंय सरपंच. याला म्हणते ती बायको, आणि ह्यालाच म्हणते ती संसार. बर लवकर आणा, आम्ही आलोच.